हे दृश्य आपण पाहतोय. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे तिन्ही नेते आज एकत्र आलेले आहेत. दौंडमधील एका शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी शरद पवार आणि अजित पवार आज एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर या अगोदर शरद पवार आणि अजित पवार 2 वेळा एकत्र आले होते. मात्र आज शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. पुण्यातील दौंडमध्ये हा कार्यक्रम होतोय. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. हे दृश्य आपण पाहतोय पुण्यातील दौंडमधील आहेत. दौंडमधील एका शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पवार कुटुंबीय हे एकत्र आलेले आहेत. अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे हे एकत्र आलेले आहेत. अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे एकाच व्यासपीठावर आज आपल्याला पाहायला मिळतात. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर हे तिन्ही नेते आज एकत्र आलेले आहेत. या अगोदर शरद पवार आणि अजित पवार 2 वेळा एकाच व्यासपीठावर पाहायला मिळालेत. मात्र आज सुप्रिया सुळे देखील त्यांच्याबरोबर आपल्याला या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल. ज्ञानेश्वर, आज शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच कार्यक्रमामध्ये हे तिन्ही नेते पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर हे तिघ जण हा पहिलाच कार्यक्रम आहे जिथे एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. बरोबर आहे. दौंड तालुक्यातल्या चिंचोली गावात विद्याप्रतिष्ठानची एक शाळा आहे इंग्रजी माध्यमाची. त्या शाळेच्या वास्तूच्या उद्घाटनाच्या निमित्तानं हे सगळे जे नेते आहेत, ज्यामध्ये आपण पाहतोय दृश्यांमध्ये शरद पवार असतील, अजित पवार असतील आणि सुप्रिया सुळे असतील, हे आपल्याला एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. हा शैक्षणिक कार्यक्रम आहे. राजकीय काही भाषणं या ठिकाणी होणार नाहीत, पण तरी देखील उत्सुकता आहे सगळ्यांना की आजच्या भाषणामध्ये तिघही नेते नेमकं काय बोलतात. आपण पाहतो अगदी थोड्या वेळापूर्वी शरद पवारांच्या हस्ते फीत कापली गेली आणि त्यानंतर शाळेचा जो कोनशिला आहे त्या कोनशिलेचं उद्घाटन करण्यात आलं. अगदी काही वेळ बाकी आहे की शाळेच्या इमारतीचं उद्घाटन झाल्यानंतर शाळेच्या ठिकाणाकडून सभेचं जे ठिकाण आहे, अर्थात जो उद्घाटनाचा कार्यक्रमासाठीचा जो स्टेज बांधलेला आहे, त्या स्टेजवर, त्या मंचावर हे तिन्ही नेते एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आसन व्यवस्था जी आहे ती ऐनवेळी बदलण्यात आली आहे. कार्यक्रम पत्रिकेवरती प्रतिभा पवार, ज्या शरद पवार यांच्या पत्नी आहेत, त्यांचा नामोल्लेख नाही, परंतु या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार शेजारी शेजारी बसतील असं वाटत होतं. पण मध्ये जी खुर्ची आहे ती प्रतिभा पवार यांची मांडल्याचं दिसतंय आणि त्यामुळे आता ते दृश्य पाहायला मिळणार नाहीये. पण हे सगळे नेते जे आहेत ते एका मंचावर पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा पाहायला मिळू शकतील. नक्कीच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आज पवार कुटुंबीय एका कार्यक्रमामध्ये एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. दौंडमधील हा कार्यक्रम आहे. दौंडमध्ये एका शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये अजित पवार, शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे हे 4ही जण एकत्र आलेले आहेत. एका अर्थे पवार कुटुंबीयच या कार्यक्रमामध्ये एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. शैक्षणिक कार्यक्रम असल्यामुळे पवार कुटुंबियांनी एकत्र काय येऊ नये अशा प्रकारचं वक्तव्य सकाळी सुप्रिया सुळे यांनी केलं होतं आणि त्यानंतर आता आपण ही दृश्य पाहतोय. पवार कुटुंबीय या कार्यक्रमासाठी एकत्र आलेले आहेत. अजित पवार, शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे हे आज एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ज्ञानेश्वर, सुप्रिया सुळे यांनी सकाळी सांगितलेलं होतं की शैक्षणिक कार्यक्रम आहे, त्यामुळे पवार कुटुंबीय एकत्र आलं तर त्यात गैर काय? बरोबर आहे. सुप्रिया सुळेंची ही भूमिका माध्यमांच्या वतीनं त्यांनी सकाळी मांडली आणि आता ती दृश्य आहेत जिथे आपल्याला सुप्रिया सुळे ह्या अजित पवारांच्या पाठीमागे चालताना पाहायला मिळतात. शाळेच्या इमारतीपासून जे स्टेज बनवलेलं आहे तिथपर्यंतचा जो प्रवास आहे तो पायी प्रवास केला जातोय. सोबत अजित पवारांसोबत काही शैक्षणिक संस्थेत काम करणारे सगळे जे कर्मचारी आहेत ते आपण पाहतो आहोत आणि पाठीमागच्या बाजूला सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत चालताना पुढे आपण पाहतो आहोत. पवार कुटुंबातले वेगवेगळे जे सदस्य आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. रोहित पवार यांचे वडील या क्षणाला या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय. भाजपचे आमदार आहेत, काही भाजपचे माजी मंत्री आहेत ते या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण पाहतो दाखल झालेले आहेत. आणि एक वेगळं शैक्षणिक कार्यक्रम असला तरी वेगळं महत्व आहे
आपण पाहतोय की या कार्यक्रमाच्या साठी म्हणून रोहित पवारांची जरी अनुपस्थिती असली तरी रोहित पवारांचे वडील या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. प्रतिभा पवार असतील, त्यासोबतच शरद पवार आहेत, सुप्रिया सुळे आहेत आणि सुनेत्रा पवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. रोहित पवार यांच्या मातोश्री या कार्यक्रमाला आलेले आहेत. सुनेत्रा वहिनींनी त्यांचं पाया पडून स्वागत केलंय. सुप्रिया सुळे देखील आपल्याला या कार्यक्रमाच्या ठिकाणी पाहायला मिळतात. एकूणच वातावरण जे आहे ते अगदी परिवारातली जी एकी आहे ती या निमित्तानं या सगळ्या दृश्यांच्या माध्यमातून बोलताना पाहायला मिळते आहे. हा सगळा आजचा कार्यक्रम शैक्षणिक आहे, पण पक्षफुटीनंतर पवार कुटुंबियांमध्ये जी सगळी नाराजी होती त्या नाराजीचा कुठेही पडसाद, कुठेही जी झलक आहे ती इथे पाहायला मिळत नाही. आपण जर गर्दी पाहिली तर सगळे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे पालक आहेत ते आपल्याला या ठिकाणी उपस्थित झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि अगदी कोणत्याही क्षणी हा कार्यक्रम जो आहे तो सुरू होणार आहे. कारण अजित पवार हे मंचावर दाखल झालेले आहेत आणि अगदी काही वेळात हा कार्यक्रम सुरू होतोय. शरद पवार हे स्टेजवर आपल्याला बसल्याचं पाहायला मिळतंय. अगदी या कार्यक्रमाला निमंत्रण पत्रिकेमध्ये जरी मोजकी नावं असली तरी त्यापेक्षा जास्त गर्दी या कार्यक्रमाच्या साठी पवार कुटुंबियांची झाल्याचं पाहायला मिळत आहे. नक्कीच ज्ञानेश्वरी, आपण ही दृश्य पाहतोय. पवार कुटुंबीय कार्यक्रमाला एकत्र आलेले आहेत. शैक्षणिक कार्यक्रम असल्यानं पवार कुटुंबीय या ठिकाणी एकत्र पाहायला मिळत आहेत. सुप्रिया सुळे, अजित पवार, शरद पवार, प्रतिभा पवार या ठिकाणी एकत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील देखील या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. दौंडमधील शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पवार कुटुंबीय एकत्र आलेले आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय भूमिका सध्या वेगळ्या आहेत. राष्ट्रवादीमधून फुटून अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यानंतर या अगोदर 2 वेळा अजित पवार आणि शरद पवार व्यासपीठावर एकत्र आलेले होते. मात्र आज आपल्याला पवार कुटुंबीय एखाद्या कार्यक्रमाला एकत्रित आल्याचं पाहायला मिळतंय. शरद पवार यांच्यासोबत प्रतिभा पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या अगोदर अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा प्रतिभा पवार आणि शरद पवार हे सर्व कुटुंबीय एकत्र आल्याचं आपल्याला राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पाहायला मिळालेलं नव्हतं. शरद पवार आणि अजित पवार या अगोदर 2 वेळेला एकत्र आलेले होते. मात्र आज दौंडमधील या कार्यक्रमामध्ये संपूर्ण पवार कुटुंबीय आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. राजकीय भूमिका या वेगवेगळ्या असल्या तरी शैक्षणिक कार्यक्रमासाठी पवार कुटुंबीय हे एकत्र आलेले आहेत. सकाळी सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलेलं होतं की हा एक शैक्षणिक कार्यक्रम आहे, त्यामुळे पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर आले तर त्यात गैर काय. आणि त्यानंतर आपण ही दृश्य पाहतोय. अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रतिभा पाटील या कार्यक्रमामध्ये एकत्रित आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वामी चिंचोली, तालुका दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलचं भव्य इमारतीचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होतं आहे. श्रीमती आशाताई अनंतराव पवार व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. दौंडमधील ही दृश्य पवार कुटुंबीय एकाच कार्यक्रमामध्ये उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. शरद पवार, अजित पवार, प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांची राजकीय भूमिका वेगळी असली तरी पारिवारिक कार्यक्रम असोत किंवा मग शैक्षणिक कार्यक्रम किंवा सामाजिक कार्यक्रमांसाठी शरद पवार आणि अजित पवार आज या व्यासपीठावर एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबीय हे एखाद्या कार्यक्रमामध्ये आपल्याला एकत्र पाहायला मिळत आहेत. या अगोदर मोदी पुण्याच्या दौऱ्यावर असताना शरद पवार आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावर मोदींसोबत आपल्याला पाहायला मिळाले होते.
मात्र पवार कुटुंबीय राष्ट्रवादीच्या फुटीनंतर एकत्र असा एखाद्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले नव्हते. मात्र आज दौंडमधील या शाळेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल. ज्ञानेश्वर, सध्या आपल्याला शरद पवार आणि प्रतिभा पवार या व्यासपीठावर बसलेल्या पाहायला मिळत आहेत. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची बसण्याची अरेंजमेंट कशी असणार आहे? पवारांच्या बाजूला अजित पवार बसलेले दिसत नाहीयेत. एक महत्वाची गोष्ट आहे, अपडेट आहे. ज्या नावांच्या चिठ्ठ्या या खुर्च्यांवरती लावण्यात आलेल्या होत्या, आपण आता ज्या दृश्यांमध्ये पाहतोय की जिथे प्रतिभा पवार बसलेल्या आहेत, त्यांच्या डाव्या बाजूला अजित पवारांच्या नावाची चिठ्ठी चिटकवण्यात आलेली होती. ती अजित पवारांनी स्वतः काढून टाकलेली आहे आणि आपण पाहतोय दृश्यांमध्ये ज्या ठिकाणी शरद पवारांच्या नावाची चिठ्ठी लावण्यात आलेली होती त्या खुर्चीवरती शरद पवार बसलेत. त्यांच्या बाजूला आपल्याला त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार बसल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार हे अजूनही खुर्चीवर बसलेले नाहीत. अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे या संपूर्ण स्टेजवर पाहणी करताना पाहायला मिळतात. समोर परिवारातले जे सदस्य आहेत त्यापैकी जे रोहित पवारांचे वडील आहेत ते समोर प्रेक्षकांमध्ये बसलेले होते. सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी विनंती केली आणि त्यानंतर रोहित पवारांचे जे वडील आहेत ते आपल्याला स्टेजवर पाहायला मिळतात. सुनेत्रा पवार यांच्या बाजूला ते सध्या आपल्याला बसलेले पाहायला मिळतात. जी पक्ष फुटीनंतरची सगळी परिवारात फूट पडल्याची चर्चा होती, परिवारात जी नाराजी असण्याची चर्चा होती, ती चर्चा या सगळ्या दृश्यांच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर संपुष्टात आल्याचं पाहायला मिळतंय. कारण परिवारातला अर्थात अजित पवार गट असेल किंवा शरद पवार गट असेल, हा राजकीय सगळ्या चर्चेचा भाग आहे. आत्ताचा जो कार्यक्रम आहे, आत्ताचा कार्यक्रम हा शैक्षणिक आहे. जसं सुप्रिया सुळेंनी सकाळी त्यांच्या माध्यमांना प्रतिक्रिया देतानाच्या बाईटमध्ये सांगितलं आणि तसाच जो एकूण वातावरणाचा जो अंदाज आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. माजी मंत्री दत्तात्रय भरणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यासोबतच भाजपचे नेते हर्षवर्धन पाटीलही या स्टेजवर आपल्याला पाहायला मिळतात आणि शैक्षणिक संस्थेचे जे सगळे काम पाहणारे अधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रतापराव पवार हे देखील आपल्याला या स्टेजवर पाहायला मिळतात आणि हा संपूर्ण स्टेज जो आहे तो आता भरलेला आहे. सगळे आपापल्या जागेवर बसलेले आहेत. अगदी काही वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि हा कार्यक्रम सुरू होण्यासाठी जी भाषणं या कार्यक्रमात होणार आहेत ती महत्वाची असणार आहेत. कोण काय कोणाच्या भाषणात बोलतात, तुम्ही कोणावर टीका करताय, काही पोटी करताय, हे पाहणं महत्वाचं असणार आहे या क्षणात. नक्कीच ज्ञानेश्वर, शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय भूमिका सध्या वेगळ्या असल्या तरी शैक्षणिक असेल, सामाजिक असेल किंवा पारिवारिक कुटुंबाचा एखादा कार्यक्रम असेल तर त्यांच्यामध्ये मतभेद पाहायला मिळत नाहीच. हेच पवार कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे का? पक्ष फुटीनंतर आपण थेट आणि टोकाची टीका अजित पवार असतील किंवा शरद पवार असतील या दोघांनीही एकमेकांवर केल्याचं पाहिलेलं आहे. वेळोवेळी अशा पद्धतीची टीका या दोन्ही नेत्यांकडून झालेली आहे. पण तो राजकारणाचा भाग आहे अशा पद्धतीनं जो दावा आहे तो केला जातो. आता या स्टेजवर या मंचावर जे दृश्य दिसत आहे, जी सगळ्या नेत्यांची बॉडी लँग्वेज आहे, ती बॉडी लँग्वेज वेगळं काहीतरी सांगते. परिवारात एकोपा आहे अशा पद्धतीचं वातावरण सध्या तरी या सगळ्या दृश्यांमधून दिसतं. आता दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम सुरू आहे. अजित पवार आपल्याला त्या ठिकाणी कमरेवर हात ठेवून उभे असल्याचं पाहायला मिळतंय. प्रतापराव पवारांनी दीपप्रज्वलन केलंय. दत्तमामा भरणे असतील, हर्षवर्धन पाटील असतील यांनी दीपप्रज्वलन केलेलं आहे. विठ्ठल शेठ मनियार आपल्याला पाहायला मिळतात, जे शरद पवार यांचे खूप निकटवर्ती आहेत, जवळचे मित्र आहेत. विठ्ठल शेठ मनियार यांनी सध्या दीपप्रज्वलन केलेलं आहे आणि हा उद्घाटनाचा दीपप्रज्वलनाचा जो कार्यक्रम आहे तो आता आपण संपताना पाहतोय. दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर एकदम सुरुवातीला रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे समोर प्रेक्षकांमध्ये बसलेले होते. सुप्रिया सुळेंनी त्यांना समोरून येऊन उठवून स्टेजवर नेलं. दीपप्रज्वलन करताना देखील सुप्रिया सुळेंनी राजेंद्र पवारांना आग्रह केला, हात धरून त्यांचा हात पुढे करून दीपप्रज्वलन करायला लावलंय. थोडी नाराजी दीपप्रज्वलनाच्या किंवा या एकूणच कार्यक्रमाच्या निमित्तानं
राजेंद्र पवार यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसतेय की त्यांना हे अजूनही पटत नाहीये, पण निमंत्रण आहे, परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी बोलवलंय आणि म्हणून ते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सुप्रिया सुळेंना वेळोवेळी त्यांना आग्रह करावा लागतो, स्टेजवर येण्यासाठीचा असू देत किंवा दीप प्रज्वलनाच्या साठीचा म्हणून पुढे येण्यासाठीचा असू देत. हे एकूण आत्ताच्या या सगळ्या दृश्यांवरून आपल्याला पाहायला मिळत आहे. हे सगळी आता स्टेजवर आपण मान्यवर मंडळी स्थानापन्न झाल्याचं पाहतो आणि स्वागताचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. कार्यक्रम सुरू होतो. नक्कीच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वित्त गेले, शरद पवार, प्रतिभा पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार हे सर्व पवार कुटुंबीय आज राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळत आहे. याआधी अजित पवार आणि शरद पवार 2 वेळा पुण्यामध्ये एकाच व्यासपीठावर आले होते. मोदी पुणे दौऱ्यावर असताना शरद पवार आणि अजित पवार त्याच वेळेला एकाच व्यासपीठावर होते. मात्र पवार कुटुंबीय राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अशा प्रकारे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये एकत्र आल्याचं पाहायला मिळालं नाही. या अगोदर अजित पवार यांनी शरद पवार यांच्या घरी जाऊन म्हणजे सिल्वर ओकवर जाऊन त्यांची भेट घेतली होती. प्रतिभा पाटील यांची देखील प्रतिभा पवार यांची भेट घेतली होती. मात्र आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. माध्यमाचे शिक्षण मिळावे